सावनेर तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। विशेष म्हणजे पोलिसांच्या तत्पर तपासामुळे मृत व्यक्तीची ओळखही पटवण्यात यश आले आहे। सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची माहिती नागरिकांनी आपत्कालीन सेवा क्रमांक 112 द्वारे पोलिसांना दिली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांच्या पथकासह तपासाची सूत्रे हाती घेतली। घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले। पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने आणि पुरावे संकलित केलेत। सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या हितज्योती आधार फाउंडेशनच्या सदस्यांनी मृतदेह सुरक्षितपणे उचलून सावनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केलेत। मृत व्यक्तीची ओळख पटवण्याकरिता सावनेर पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांमधील हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदीची पडताळणी केली। तपासादरम्यान मृताची ओळख संदीप आसोलकर वय 35 वर्ष राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश अशी पटली आहे। संबंधित व्यक्ती हरवल्याची नोंद यापूर्वी करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे। प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्ती घरातून निघून गेली होती, मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याबाबत अधिकृत माहिती शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार आहे। सध्या मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनाकरिता नागपूर मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आला असून सावनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। सावनेर पोलिसांच्या तत्पर तपासामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले आहे, मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतर संपूर्ण चित्र समोर येणार आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहेत।